महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज 26 जून म्हटलं की आपल्याला परीक्षेचा प्रश्न आठवतो. सामाजिक न्याय दिवस कोणता? 26 जून. मग या 26 जूनला आज काय झालं? कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. आज आपण इतिहासाला सुरुवात करत असताना थोडा मोठ्यांचा इतिहास आपण बघणं गरजेचं आहे. ज्यांनी देशासाठी, समाजासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी केलेलं आहे, त्यांच्या कार्याचं कौतुक करणं आपलं काम आहे. ही परंपरा पुढे नेणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, त्या अगोदर काही सूचना देतोय, त्याकडे बारकाईनं लक्ष द्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ठरल्याप्रमाणे दररोज व्हिडिओ मी पाठवत आहे. अभ्यासक्रमाला पहिल्यापासून सुरुवात केलेली आहे. प्रत्येक घटक, प्रत्येक पॉइंट मी घेतोय. एवढाच अभ्यास जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर या विषयामध्ये तुम्हाला चांगली मार्क मिळणार. पण प्रत्येक व्हिडिओ दररोज ऐकला पाहिजे. आजचा ऐकला, उद्या नाही ऐकला, काही समजणार नाही. तेव्हा प्रत्येक व्हिडिओ संध्याकाळी अर्धा तास ऐकणं गरजेचं आहे. आणि नुसतं ऐकून उपयोगाचं नाही, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नुसतं ऐकायचं आणि झोपायचं, काहीच लक्षात राहणार नाही, असं काही करून चालणार नाही मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही ऐकला पाहिजे. आपल्या मित्रांना सांगा, आता पोर्शनला सुरुवात झालेली आहे, त्यांनाही बघू द्या, त्यांनाही ऐकू द्या. ज्ञान दिल्यानं वाढतं. आपण जर दुसऱ्याला सांगितलं तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आपल्या चॅनलचं नाव सांगा, दररोज बघ बाबा. आपले नातेवाईक असतील, कारण परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न आहे, महत्त्वाचं लेक्चर आहे. हाही भाग तुम्ही लक्षात ठेवायचा. दुसरी एक महत्त्वाची आणखी गोष्ट, की मी लेक्चर देतोय, पण तुम्हाला कितपत आवडतंय, समजतंय की नाही, लेक्चरमध्ये घाई होते का, एखादा मुद्दा चुकीचा आहे का, हे माझ्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय वाटतंय या सूचना कमेंट्समध्ये तुम्ही टाकल्या पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, की दररोज व्हिडिओ जर ऐकायचा असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि आवडलाच तर लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो. दररोज अर्ध्या तासाचे व्हिडिओ आहेत, तुम्ही क्लिअर ऐकत चला. प्रश्नांच्या उत्तराकडे लक्ष द्या. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर रेग्युलर करत राहिला तर परीक्षेच्या कालावधीपर्यंत इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास पूर्ण होऊन इतर सर्व विषयांच्या प्रश्नांची उजळणी आपण घेणार आहोत. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा आणि आपण आपल्या आता इतिहासाकडे सुरुवात करणार. आज 26 जून, सामाजिक न्याय दिवस, राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस. शाहू महाराजांची माहिती आपल्याला असली पाहिजे. इतिहासामध्ये जसे थोर क्रांतिकारक आहेत, देशभक्त आहेत, त्याप्रमाणे समाजसुधारक सुद्धा आहेत. समाजसुधारक गरजेचे आहेत. घरामध्ये जर पाहिलं तर वडील कामाला जातात, वडील पैसे कमवून आणतात,
पण त्या पैशाचा वापर घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी आईची आहे. त्याप्रमाणे भारतामध्ये समाजसुधारकांना फार किंमत आहे. पूर्वीचे समाजसुधारक आणि आत्ताचे समाजसुधारक जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वीचे समाजसुधारक देशासाठी करत होते, समाजासाठी करत होते, राज्यासाठी करत होते. पण आजचा समाजसुधारक स्वार्थासाठी करतो. स्वतःचं पोट कसं भरता येईल, माझीच पिढी कशी जगेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि म्हणून जुनं ते सोनं म्हणतात ते चुकीचं नाही. मित्रांनो, आज राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे आणि त्यांची माहिती आपण आता प्रत्यक्ष घेतोय. यावर विचारले जाणारे प्रश्न परीक्षेला कोणकोणते आहेत याचं विश्लेषण मी लगेच करणार आहे. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी झाला. 26 जून 1874 कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 6 मे 1922 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला. त्यांना आयुष्य फक्त 48 वर्ष मिळालं. लक्ष द्या, 48 वर्षामध्ये माणूस किती करू शकतो. यांचं नाव अमर झालेलं आहे, विसरू शकत नाहीत माणूस. अशा किती पिढ्या आल्या गेल्या तरी राजर्षी शाहू महाराजांचं नाव कोणी विसरणार नाही. या 48 वर्षामध्ये माणूस कार्य करून दाखवतो. 100 वर्ष जगून काय करायचं. काही लोक म्हणतात शेळी होऊन 100 वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन 40 वर्ष जगला तरी चालेल, 20 वर्ष जगला तरी चालेल. कर्तृत्व पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीकडे कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि प्रभुत्व असलंच पाहिजे. तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्हालाही तुमचं बोलणं मांडता आलं पाहिजे, वक्तृत्व असलं पाहिजे, नेतृत्व असलं पाहिजे, कर्तृत्व असलं पाहिजे. नुसतं जन्माला यायचं, कसतरी जगायचं आणि मरायचं, मृत्यू तर अटळच आहे. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी 48 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणकोणतं कार्य केलं याचा अभ्यास आपण आता करतोय. सर्वांनी लक्षात ठेवायचं. राजर्षी शाहू महाराजांचं मूळ नाव आहे यशवंत जयसिंगराव घाटगे. यशवंत जयसिंगराव घाटगे. कोल्हापूर संस्थानाच्या आनंदीबाई साहेब यांनी यशवंतला 17 मार्च 1884 मध्ये दत्तक घेतलं. आनंदीबाईंना मूलबाळ नव्हतं आणि त्यांनी 17 मार्च 1884 यशवंतला दत्तक घेतलेला आहे. 1891 मध्ये बडोद्याच्या लक्ष्मीबाई बरोबर त्यांचा विवाह झाला. यशवंतचं लग्न झालं, म्हणजेच शाहू महाराजांचं लग्न झालं. लक्ष्मीबाई बडोद्याच्या त्यांच्याबरोबर लग्न झालं. 2 एप्रिल 1894 मध्ये राज्यकारभाराची सर्व सूत्र आनंदीबाईने त्यांच्या हातामध्ये दिली. आता दत्तक आहेच, तर हा राज्यकारभार सगळा तुम्ही सांभाळायचा. त्याप्रमाणे त्यांनी 2 एप्रिल 1894 मध्ये राज्यकारभाराची सगळी सूत्र आनंदीबाईंनी यशवंतच्या हातामध्ये दिली. यशवंत हा कर्तृत्ववान माणूस. 1901 मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली. बोर्डिंगची गरज आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वसतिगृहाची गरज आहे. एखाद्या गरीब मुलाला जर जास्त मार्क मिळाली आणि त्याला जर लांबचं ॲडमिशन मिळालं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, त्यानं राहायचं कुठं. हा प्रश्न, हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातला प्रश्न सुटावा, हा महत्त्वाचा भाग म्हणून 1901 मध्ये व्हिक्टोरिया बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली.
1917 साली त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, तो गरीब असो श्रीमंत असो, शिक्षण असलं पाहिजे. शिक्षणाशिवाय त्याला समाजामध्ये जगता येत नाही. आणि म्हणून 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण त्यांनी सक्तीचं आणि मोफत केलं. भारतामधील वसतिगृहाचे जनक म्हणून शाहू महाराजांना ओळखलं जातं. हा परीक्षेला प्रश्न आहे. भारतातील वसतिगृहाचे जनक कोणाला म्हणतात? राजर्षी शाहू महाराजांना म्हणतात. त्यानंतर त्यांनी पाटील आणि तलाठी हे स्कूल सुरू केलं. पूर्वी पाटीलकी होती. आज तुम्ही बघता गावोगावी तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत. याचं स्कूल सुरू केलं. समाजामध्ये जनजागृती कशी करायची, समाजाची प्रेरणा समाजाला कशी द्यायची, समाजामध्ये प्रगती कशी करायची, हे सर्व ज्ञान देण्याचं काम म्हणजे स्कूल काढून त्यांनी केलेलं आहे. 1896 मध्ये त्यांनी सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह काढलं. सर्व जाती जमातीचे विद्यार्थी एकत्र येऊन ते शिकले पाहिजे. त्या काळामध्ये तुम्हाला कल्पना आहे, जाती संस्था, जाती भेद होता. अस्पृश्य भेदभाव जास्त मानला जातो. आणि त्यामुळे सर्व जाती जमातीचे विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी शिक्षण घ्यावं आणि त्यामुळे समाजामध्ये असणारी जातीयता संपूर्णपणे नष्ट होईल, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. पहा, एखादी गोष्ट सुरू करत असताना कोणकोणता उद्देश असू शकतो हे जरा समजून घ्या. त्यानंतर त्यांनी 1919 साली अखिल भारतीय कृमी क्षत्रिय महासंघाच्या 13व्या अधिवेशनामध्ये 1919 साली अखिल भारतीय कृमी क्षत्रिय महासंघाच्या 13व्या अधिवेशनामध्ये कानपूर या ठिकाणी त्यांना राजर्षी ही पदवी मिळाली. प्रश्न आला, राजर्षी पदवी शाहू महाराजांना मिळाली, केव्हा मिळाली? 1919ला मिळाली. कुणी दिली? अखिल भारतीय कृमी क्षत्रिय महासंघाच्या 13व्या अधिवेशनामध्ये त्यांना राजर्षी ही पदवी मिळालेली आहे. 1902 साली त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये मागासवर्गीय लोकांच्यासाठी 50% जागा राखीव ठेवल्या. 50% जागा राखीव का ठेवल्या? याला कारण आहे, या समाजामध्ये असणारी अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. समाज संपूर्ण एक झाला पाहिजे आणि त्यासाठी 50% राखीव जागा ठेवण्यात आल्या. त्यामुळे समाज शिकेल, नोकरी करेल आणि परस्परामध्ये ते मिसळले जातील, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. 50% मागासवर्गीयांना राखीव जागा दिल्या. हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. मागासवर्गीयांना 50% राखीव जागा देणारे राजर्षी शाहू महाराज. नाशिक येथे त्यांनी उदोजी स्टुडंट्स विद्यार्थी वसतिगृह काढले. अजून सुद्धा चालू आहे. नाशिकला उदोजी स्टुडंट्स विद्यार्थी वसतिगृह, त्याची पायाभरणी राजर्षी शाहू महाराजांनीच केलेली आहे. त्यानंतर सामाजिक कार्य भरपूर केलेलं आहे. एक लक्षात घ्या, व्यक्तीला मुलं किती झाली याला किंमत नाही, त्या मुलांना संस्कार काय आहेत हे महत्वाचं. विधवा पुनर्विवाह कायदा केला. पूर्वी तुम्हाला माहिती आहे, पूर्वीच्या काळामध्ये नवरा मेल्यानंतर स्त्रिया विधवा म्हणून राहत होत्या. विधवेचं समाजामध्ये अतोनात हाल होत होता. त्या विधवेला मानानं सन्मानानं किमतीनं जगता आलं पाहिजे, त्यालाही किंमत असली पाहिजे. आणि म्हणून त्या विधवेला पुनर्विवाह करण्याचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी. कल्पना करा, काही मुली तरुणपणातच विधवा होतात.
त्यांना आयुष्यभर तसंच राहावं लागत होतं. महाराजांनी कायदा केल्यामुळे विधवा पुनर्विवाह करू लागली आणि म्हणून शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा केला. देवदास आणि देवदासी या प्रथा बंद केल्या. पूर्वीच्या काळामध्ये लग्न होऊन 15-15 वर्ष झाली तरी मुलं व्हायची नाही. लोक देवाला नवस करायचे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर तर लोक देवतांच्या आहारी गेले होते. देवाला नवस करायचे, देवा मला मुलबाळ होऊ दे, पहिलं मूल तुला वाही. आणि त्या मुलाला मूल झाल्यानंतर, पहिलं मूल झाल्यानंतर ते देवाला सोडायचे. त्याला देवदास म्हणतात. आणि मुलगी असेल तर त्याला देवदासी म्हणतात. पण त्या मुलांनी जगायचं कसं? जन्म झाला, त्यांना सोडून दिलं, देवळात दिलं, मंदिरात दिलं, त्यांनी जगायचं कसं? त्यांच्या भविष्याचं काय? त्यांचं फ्युचर काय? याचा विचार केलाय कोणी? हा विचार शाहू महाराजांनी केला आणि देवदास आणि देवदासी प्रथा बंद केल्या. समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा घालवण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी केला. हे विसरून चालणार नाही. लक्षात ठेवा, या थोरा मोठ्या माणसानं आपलं आयुष्य सामाजिक कार्यासाठी घालवलेलं आहे. आज समाजामध्ये देवदास आणि देवदासी अशी सोडलेली मुलं तुम्हाला दिसत नाहीत. कारण या प्रथा हळूहळू हळूहळू पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. हे काम सुद्धा मोलाचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यानंतर 1920 मध्ये त्यांनी घटस्फोट कायदा केला. एखाद्या जोडप्याला, नवरा बायकोला जर एकत्र राहायचं नसेल तर तुम्हाला घटस्फोट घेता येतो, म्हणून 1920 मध्ये घटस्फोट कायदा त्यांनी केलेला. 1918 मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह कायदा पास केला. त्यालाच आपण इंटरकास्ट मॅरेज म्हणतो. मित्रांनो, इंटरकास्ट मॅरेज केलं जातं. आज समाजामध्ये तुम्हाला कल्पना आहे, आज इंटरकास्ट मॅरेजची संख्या वाढायला लागलेली आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जाती जातीमध्ये विवाह होत होते, पण आज आंतरजातीय विवाह वाढलेले आहेत. सरकारनं त्यांना काही बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे, मदत ठेवलेली आहे. म्हणजे आंतरजातीचं जाती विवाहाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 1912 साली सहकार विषय कायदा केला. सहकार विषय, आता आपले सहकार मनसे अनेक होऊन गेले. वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, आपले शरद पवारही आहेत. हे सगळे सहकार मनसे आहेत. सहकारानं माणसाची प्रगती होते आणि म्हणून त्यांनी 1912 साली सहकार विषय कायदा केलेला. 1918 साली त्यांनी कुलकर्णी यांचं वतने रद्द केली आणि पगारी तलाठी आणि ग्रामसेवक यांची नियुक्ती. पूर्वी हे कामकाज कुलकर्णी, देशपांडे पाहत होते, पण शाहू महाराजांनी त्यांची वतनं रद्द केली आणि ग्रामसेवक आणि तलाठी ही सरकारी माणसं त्यांची नियुक्ती केली. तुम्हाला माहिती आहे, ग्रामपंचायतीमध्ये सरकारी माणूस ग्रामसेवक असतो आणि ही माणसं आता सगळी सरकारी आहेत. हे लक्षात घ्या. हे शाहू महाराजांनी सुरू केलेलं. 1916 मध्ये निपाणी येथे त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं कार्य सुरू केलं. शाहू महाराजांनी वर्तमानपत्रे चालवली. समाजाची जनजागृती जर करायची असेल तर वर्तमानपत्र पाहिजे, प्रसार माध्यम पाहिजे. आज प्रसार माध्यम भरपूर आहेत, पण त्या काळामध्ये नव्हती. त्या काळामध्ये वर्तमानपत्र महत्वाचं होतं. आज वर्तमानपत्र कुणी वाचत नाही, कारण प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. शाहू महाराजांची वर्तमानपत्रे कोणती?
हा प्रश्न परीक्षेला. शाहू महाराजांची वर्तमानपत्रे: एक विजयी मराठा, विजयी मराठा; दोन भगवा झेंडा; आणि तीन जागरूक. ही वर्तमानपत्रे सुरू करून जनजागृती घडवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. 1918 साली आर्य समाजाची स्थापना कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी केली. कानपूर विद्यापीठाला राजर्षी शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे. हा प्रश्न विचारला जातो. कानपूर विद्यापीठाला कोणाचं नाव दिलं? राजर्षी शाहू महाराजांचं. शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरमध्येच मिळालेली आहे. मित्रांनो, शाहू महाराजांनी जाता जाता तुम्हाला संदेश दिलेला. बघा, जमला तर त्याचा विचार करा. त्यांचा संदेश आहे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. माणसाला शिक्षण पाहिजे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. शिकला तरच तुम्ही जगाल, समाजामध्ये वागता येईल. शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. हा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी कामगारांना संदेश दिलेला आहे, कामगारांनो संघटित व्हा आणि आपला हक्क प्राप्त करून घ्या. कामगारांनो, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्ही संघटित झालं पाहिजे, एक झालं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे आणि आपला हक्क प्राप्त करून घेतला पाहिजे. रयतेचा राजा, कल्याणकारी राजा, शेतकऱ्यांचा राजा राजर्षी शाहू महाराज. मित्रांनो, 48 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इतकी कामं करणं तोंडाचं काम ना. अहो, घरातली 2 माणसं आपलं ऐकत नाहीत, समाज काय ऐकणार आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शाहू महाराजांनी 48 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी फार मोठं मोलाचं काम केलेलं. रयतेचा राजा, प्रजेचा राजा, कल्याणकारी राजा, शेतकऱ्यांचा राजा, सगळीकडे बारकाईनं लक्ष देणारा माणूस. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे, महाराष्ट्रामधील पुढाऱ्यांची भाषणं तुम्ही ऐकली असतील. प्रत्येक पुढारी भाषणाला सुरुवात करत असताना राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांची नावं घेतात. थोरा मोठ्यांची नावं घेऊन आपल्या भाषणाला सुरुवात करतात. या लोकांनी कार्य केलेलं आहे. शिक्षकासाठी त्यांनी प्रशिक्षक केंद्रे उघडली. शिक्षक हा प्रशिक्षित असला पाहिजे, त्याने अगोदर ज्ञानार्जन केलं असलं पाहिजे आणि मग मुलांच्या समोर गेला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी प्रशिक्षण केंद्र उभारली. त्याला आपण सध्या BEd म्हणा, DEd म्हणा, MAd म्हणा असं म्हणत असतो. केंद्रे उभारली. 26 जून शाहू महाराजांचा जन्मदिवस आणि हाच दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आजचा दिवस सामाजिक न्याय. समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, शाहू महाराजांची थोडीशी माहिती. आजचा दिवस मानाचा आहे, महत्वाचा आहे, म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदाच कल्पना दिली. वाटतं नेहमी लक्षात ठेवायचं. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच खरा. मित्रांनो, राजर्षी शाहू महाराजांना कधीही विसरू नका. त्यांच्या कार्याचं अवलोकन करा, कार्य त्यांचं लक्षात ठेवा
आज समाजामध्ये जी तुम्हाला प्रगल्भता दिसते, प्रगती दिसते, याला कारण हे आपले महान समाज सुधारक आहेत, हे विसरून चालणार नाही. मित्रांनो, आज आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांचे विचार आपल्या समोर मांडले, आपण त्याचं अवलोकन केले. परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न लक्षात ठेवा. मोठमोठ्या समाजसुधारकांचा नेत्याचा जन्म विचारला जातो. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874. त्याच्यानंतर सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 1896 मध्ये त्यांनी वसतिगृह काढलं. नाशिकच्या स्टुडंट्स विद्यार्थी वसतिगृहाची पायाभरणी त्यांनीच केलेली आहे. देवदासी देवदास प्रथा त्यांनीच बंद केलेल्या आहेत. मित्रांनो, भारतातील वसतिगृहाचे जनक कोणाला म्हणतात हा 100% प्रश्न परीक्षेला विचारला जातो. राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांची वर्तमानपत्रे कोणती? विजयी, मराठा, भगवा, झेंडा आणि जागरूक. राजर्षी शाहू महाराजांनी तुम्हाला कोणता संदेश दिलेला आहे? शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेला विचारले जातील. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रश्न फार महत्त्वाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आता आपण मूळ मुद्द्याकडे. आजच्या दिवसाचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. आता आपण परत आपल्या कालच्या मुद्द्याकडे येऊ. प्रत्येक टॉपिक समजून घेत चला. काल आपण पाहिलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्लंडच्या व्यापाऱ्यांनी केली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602 ला झाली. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1605 ला झाली. भारतामध्ये आले, व्यापार केला, पैसा मिळवला, सत्ता निर्माण करण्याचं काम सुरू केलं. प्लासीची लढाई 1757. बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली. इंग्रजांचा विजय झाला. भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. 1764 ला बक्सारची लढाई झाली. इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये लढाई झाली. यामध्ये मीर कासिमचा पराभव झाला, इंग्रजांचा विजय झाला. भारतामधल्या इंग्रजी सत्तेचा पाया पक्का झाला. लॉर्ड डलहौसी सारख्या गव्हर्नर जनरल दत्तक वारस नामंजूर या सदराखाली अनेक संस्थानं मोडीत काढली आणि इंग्रजी साम्राज्याला जोडली. लॉर्ड वेलस्लीनं तैनाती फौज निर्माण करून अनेक संस्थानं आपल्या ताब्यात घेतली. बघता बघता इंग्रजी सत्तेचा विस्तार भारतभर पसरला. भारतामध्ये अनेक छोटे मोठे उठाव झाले. संताळांचा उठाव, पाळेघरांचा उठाव, गायकवाडांचा उठाव, भिल्लांचा उठाव, उमाजी नायकाचा बंड असे उठाव झाले. इंग्रजांनी ते उठाव मोडून काढले. शेवटी आपण पाहिलं 1857चा उठाव. 1857चा उठाव हा मी एका लेक्चरमध्ये शेवटी सविस्तर घेणारच आहे, पण आता जाता जाता आपण थोडीशी साधारण कल्पना तुम्हाला मी देतो. 1857च्या उठावाला 13 कारण आहेत. उठाव का झाला? एका कारणाने उठाव कधीच होत नाही, त्याला अनेक कारणं असतात. ती कारणं आपण नंतर पाहणारच आहोत. 1857च्या उठावामध्ये आपला पराभव झाला, ही कारणं आपण नंतर पाहणार आहोत. पण आता आपण पाहिलेल्या तात्पुरत्या प्रास्ताविकामध्ये 1857च्या उठावाची नियोजित तारीख 31 मे 1857. प्रत्यक्ष उठावाला सुरुवात 10 मे 1857 मेरठ छावणी. मंगल पांडेनं मेजर हुसेनवर गोळी केव्हा झाडली? 29 मार्च 1857. मंगल पांडेला ब्रिटिश सरकारनं फाशी केव्हा दिलं? 8 एप्रिल 1857. मित्रांनो, 1857चा उठाव झाला. भारतीयांना पराभव पत्करावा लागला. इंग्रजांनी उठाव मोडून काढलेला आहे. आणि 1857च्या उठावाच्या वेळी भारतामध्ये इंग्लंडवरून आलेला गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये 1857चा उठाव झालेला आहे.
आणि 1857चा उठाव झाल्याबरोबर ब्रिटिश सरकारनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये असलेला भारताचा कारभार काढून घेतलेला आहे आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया राणी तिच्या हातामध्ये कारभार दिलेला आहे. 1858ला इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या राणीने अलाहाबाद शहरामध्ये आपला जाहीरनामा वाचून दाखवला. प्रश्न असाही विचारला, जाहीरनामा कोणी वाचला? लॉर्ड कॅनिंगने वाचला. आणि लॉर्ड कॅनिंग हा कोण आहे? पहिला व्हाईसराय. राणीच्या काळामध्ये व्हाईसरायला सुरुवात झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये गव्हर्नर जनरल होते. प्रश्न एकच आहे, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग. आणि भारताचा पहिला व्हाईसराय कोण? तर लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला काय आश्वासन मिळालं? तुम्हाला कल्पना आहे? एखादा नेता आमदारकीला खासदारकीला उभा राहतो, आपल्याकडे भाषण करतो, आपण ते भाषण ऐकतो. मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी काय करणार? याला म्हणायचं जाहीरनामा. त्या जाहीरनाम्यामध्ये राणीनं आपल्याला काय सांगितलं? भारतीयांना कोणता संदेश दिला? तुम्ही पहिल्यासारखा फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करणार का? तुम्ही अन्याय अत्याचार जुलम आमच्यावर करत राहणार का? भारतीय जनता दुखावलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीयांची समजूत काढण्यासाठी आणि त्यांना जागेवर आणण्यासाठी राणीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं? व्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाईल. भारतीयांना व्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाईल आणि समानतेच्या हक्कांचा समानतेचा हक्क त्यांना दिला जाईल. लोकांना वाटलं, भारतीयांना वाटलं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारापेक्षा राणीचा कारभार बरा दिसतो. कमीत कमी वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, समानतेचा हक्क आहे. आणि हे सगळं असतानाच भारताला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुम्ही सगळे एक झाला पाहिजे. सर ॲलन ह्यूमनं सांगितलं. सर ॲलन ह्यूम यांनी सांगितलं तुम्ही एक झाला पाहिजे, एकीनं लढला पाहिजे, एकीनं कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून सर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतामध्ये 28 डिसेंबर 1885 भारतामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करतात. राष्ट्रीय सभा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. आता जे राहुल गांधी, सोनिया गांधी जे काँग्रेस आहे ते म्हणजेच राष्ट्रीय सभा. सगळ्यांनी एक झालं पाहिजे. भारतातल्या कानाकोपऱ्यातले सर्व नेते मंडळी एकत्र आले पाहिजे. सर ॲलन ह्यूम यांनी सांगितल्याप्रमाणे भारतातल्या कानाकोपऱ्यातले सर्व नेत्यांना निमंत्रण दिलं. सर्व नेते एकत्र बोलवले. सगळे नेते एकूण 72 भरले. 72 नेते एकत्र आले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी पहिलं अधिवेशन बोलवलं. पहिलं अधिवेशन पुण्याला घ्यायचं ठरलं होतं. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन पुण्याला घ्यायचं ठरलेलं होतं, परंतु पुण्याला प्लेगची साथ होती. त्या प्लेगच्या साथीमध्ये बरेच लोक मरत होते आणि अशा वेळेला पुण्याची सभा रद्द केली आणि ते अधिवेशन मुंबईमध्ये भरवलं. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबई. राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय सभेला पहिले प्रतिनिधी किती होते? 72. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा पुढाकार कुणी घेतला? सर ॲलन ह्यूम यांनी घेतलेला. मी बोलताना प्रश्नही सांगतोय आणि हेच प्रश्न परीक्षेला कुठला ना कुठला विचारला जातो, म्हणून मी जाता जाता त्याच्यावर असणारे प्रश्न तुम्हाला सांगतो. पहिलं अधिवेशन मुंबईला झालं आणि मुंबई अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी. योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष. लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपण
राणीचा जाहीरनामा ऐकला. राणीच्या जाहीरनाम्यानुसार सर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची स्थापना केली. प्रश्न बघा, राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यापाठीमागे कोणाचा पुढाकार होता? सर ॲलन ह्यूम. राष्ट्रीय सभेची स्थापना किती साली झाली? 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय सभेमध्ये सुरुवातीला किती प्रतिनिधी होते? 72. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठे झालं? मुंबई. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योमेश चंद्र बॅनर्जी. मित्रांनो, आता भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून 72 प्रतिनिधी आलेले आहेत. 72 लोक आले. भारताची एकता वाढत चालली. भारतातले सगळे लोक एक झाले. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायला सुरुवात केली. पहिलं अधिवेशन मुंबईला सुरू झालं आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रयत्न करायला सर्वांनी सुरुवात केली. यामध्ये नेते सगळे आले. आता यामध्ये पडले 2 गट, एक मवाळ आणि एक जहाल. मित्रांनो, सुरत त्या ठिकाणी अधिवेशन भरलेलं होतं आणि सुरत अधिवेशनामध्ये आपल्या नेत्यामध्ये 2 गट पडले, एक जहाल आणि मवाळ. आता तुम्हाला काही गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी जहाल नेता ओळखा. 4 नेत्यांची नावं दिली जातात. खालीलपैकी एक जहाल नेता ओळखा किंवा खालीलपैकी मवाळ नेता ओळखा. जहाल आणि मवाळ हे नेता आपल्याला लक्षात आलं. आणि जहाल म्हणजे काय आणि मवाळ म्हणजे काय? जहाल म्हणजे क्षणार्धात चिडणारा, लगेच मागणी करणारा, आक्रमक वृत्तीचा, त्याला जहाल म्हणतात. आणि शांततेच्या मार्गाने जाणारा, अहिंसेच्या मार्गाने जाणारा, प्रेमानं समजून घेणारा, त्याला मवाळ असं म्हटलं. तेव्हा मित्रांनो, जहाल आणि मवाळ हे 2 गट पडलेले आहेत आणि हे 2 गट अतिशय महत्त्वाचे. आता या जहाल गटापैकी आणि मवाळ गटापैकी आपण एक एक गटाची माहिती घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला नेता समजला पाहिजे. आता मवाळ, आता आपल्या घरामध्ये सुद्धा आपण पाहतो, आपल्या घरामध्ये सुद्धा जहाल आणि मवाळ माणसं आहेत ना. ज्याला कोणाला लवकर राग येत असेल तो जहाल, जो शांततेने चालत असेल तो मवाळ, हे आपल्याला समजतं. आणि त्याप्रमाणे आता टिळक, लोकमान्य टिळक हा जहाल माणूस आहे. लाल बाल पाल, लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष, हे जहालांचे नेते आहेत. माहिती असलं पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या वेळेस विचारलं जहालांचं नाव, जहाल नेत्याचं नाव सांगा, अरविंद घोष सुद्धा जहाल आहे, टिळक सुद्धा जहाल आहेत. मग मवाळ नेते, आता आपण मवाळ नेते कोणते? आता मवाळ म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, 1885 ते 1905, 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 1905ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. हा जो कालखंड आहे त्याला मवाळ कालखंड म्हणतात. आणि हा मवाळ कालखंड कसा होता? उदारमतवादी कालखंड, अर्ज विनंत्याचा कालखंड. मारामारी करायची नाही, चिडायचं नाही, रागवायचं नाही, शांततेच्या मार्गाने ब्रिटिश सरकारकडे सारखी मागणी करायची आणि जे पाहिजे ते आपण मिळवून घ्यायचं. अशा पद्धतीनं मवाळ नेत्यांचं काम. या मवाळ नेत्यामध्ये काही नेत्यांची नावं जरा ऐका. योमेश चंद्र बॅनर्जी, न्यायमूर्ती रानडे, आनंद मोहन बोस, फिरोज शाह मेहता, दादाभाई नवरोजी, मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर चित्तरंजन दास, सुब्रमण्यम अय्यर, महात्मा गांधी, आगरकर, हे सगळे मवाळ नेते आहेत. मवाळांची एक धारणा होती, इंग्रजी सत्ता भारतासाठी उपकारक आहे. मवाळांची विचारसरणी काय होती? इंग्रजांची सत्ता भारतासाठी उपकारक आहे. कशी ते सांगा भाऊ. साधारणतः परवाच मी सांगितलं,
लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे सुरू केली. ती रेल्वे आजही आहे, आपण ट्रेनच फिरतोय. मग ही कुणासाठी आणली होती? आपल्यासाठी नाही. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. कच्चा माल भारतातून जाऊ लागला आणि इंग्लंडमध्ये तयार होऊन पक्का माल भारतामध्ये येऊ लागला. आणि हा भारतामध्ये आलेला पक्का माल भारताच्या बाजारपेठेमध्ये विविध बाजारपेठामध्ये पोहोचवण्यासाठी भारतामध्ये रेल्वे आवश्यक होती. म्हणून इंग्रजांनी रेल्वे आणली. स्वतःच्या स्वार्थासाठी आणली, तुम्हाला बसवून फिरण्यासाठी आणलेली नाही. आणली ना, सुरू झाली ना. आता इंग्रज गेले. 1947ला इंग्रज गेले, रेल्वे आमची झाली. आता आम्ही रेल्वेने फिरतोय. याचाच अर्थ असा की इंग्रजी सत्ता भारतासाठी उपकारक आहे. म्हणजे त्यांनी काही केलेल्या गोष्टी आज सुद्धा आपण या ठिकाणी वापरतोय, त्या फायद्याच्या ठरलेल्या आहेत. हा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर मवाळांचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. मवाळ लोक जे होते त्यांना इंग्रज बरोबर करतायत, इंग्रज अन्याय करणार नाहीत अशी त्यांची एक धारणा होती. ब्रिटिशांच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता. आणि महात्मा गांधी आणि मवाळ म्हणजेच मवाळ त्यांची एक धारणा होती. त्यांची धारणा होती प्रेमाने व अहिंसेने जग जिंकता येते. मित्रांनो, खरं आहे, प्रेमाने जग जिंकता येतं, अहिंसेने जग जिंकता येतं. प्रेमामध्ये ताकद आहे, नम्रतेमध्ये ताकद आहे. माणसानं आयुष्यामध्ये मुंगी होऊन साखर घाललं पाहिजे. हत्या होऊन लाकडं फोडून चालणार नाही. प्रेमाने आणि अहिंसेनं जग जिंकता येते ही संकल्पना मवाळांची अतिशय योग्य आहे. आणि हीच धारणा त्यांची होती. आणि गोड बोलून इंग्रजांच्याकडून भारताला स्वातंत्र्य मिळवून घ्यायची ही धारणा मवाळांची होती, हे लक्षात घ्या. मवाळ आज आपण पाहिला आपल्या नेत्यामधला मवाळांचा गट. प्रेमानं अहिंसेनं कार्य करणारे, इंग्रजी सत्तेला किंमत देणारे, शांततेच्या मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवणारे हे मवाळ लोक. हा मवाळ कालखंड 1885 ते 1905. मित्रांनो, आज आपण काय पाहिलं? आज आपण राजर्षी शाहू महाराजांची जयंती, जन्मदिवस आपण साजरा केला. सामाजिक न्याय दिवस साजरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना केली. पहिलं अधिवेशन मुंबईला आपण केलेलंच आहे. उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते, हेही कल्पना आपल्याला मिळालेली आहे. आणि त्यानंतर आपल्या नेत्यामध्ये पडलेले 2 गट, त्यापैकी मवाळ गट आपण पाहिलेला आहे. शांततेच्या मार्गानं चालणारा, अर्ज विनंत्या करणारा, प्रेमानं स्वातंत्र्य मिळवणारा हा गट. कालावधी 1885 ते 1905. परीक्षेला प्रश्न आहे, मवाळांचा कालखंड कोणता? 1885 ते 1905. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबतोय. उद्याच्या याच्यामध्ये पुढे क्रमानं चाललेलो आहे. आपण जहालांचा कालखंड आपण पुढं पाहणार आहोत. मवाळांची धारणा तुमच्या लक्षात आली. प्रेमानं पुढं जायचं, अहिंसेनं पुढं जायचं, प्रेमानं भारताला स्वातंत्र्य मिळवायचं, ही त्यांची धारणा आहे. आता जहालांची धारणा काय आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. हे सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ दररोज टाकला जाणार आहे. व्हिडिओ पडल्याबरोबर तुम्ही तो संध्याकाळी अर्धा तास ऐकत चला. क्रमाक्रमानं पुढं गेल्यावर तुमचा अभ्यासक्रम तुमच्या पूर्ण लक्षात येईल. या ठिकाणी आता आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.